या व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हा कायदा तोडावा किंवा फायनान्स कंपन्यांची कर्ज घेऊन ती कर्ज बुडवावीत असा अजिबात नाहीये. कर्ज जी आपण घेतो ती कर्ज आपण फेडलीच पाहिजेत, वेळेवर दिलीच पाहिजेत. त्याचा तुमच्या सिबिलवरती परिणाम होत असतो भविष्यात कर्ज मिळण्यासाठी, परंतु त्याचबरोबर तुम्हालाही त्याचा त्रास होत असतो, कारण तुम्ही जितकं कर्ज लांबवाल तितकं तुमचं व्याजही वाढत जातं. त्यामुळे कर्ज बुडवणं हा हेतू नाही, कारण रीलवरती बऱ्याच जणांनी असं सांगितलं की याचा गैरफायदा लोक घेतील. मुळात उद्देश हा आहे की आपण कायदा समजून घेतला पाहिजे. कायदा का महत्वाचा आहे आपल्यासाठी, तर माणसाचं अस्तित्व जिथून सुरुवात होती, म्हणजे ज्या ठिकाणी माणसाचा जन्म होतो, बाळ ज्यावेळेस आईच्या पोटात असतं तेव्हापासून कायद्याची सुरुवात होते. ती माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याच्या मरणानंतर सुद्धा आपल्यामध्ये कायदे आहेत. आणि त्यामुळं कायदा जर आपण पाहायला गेलो तर म्हणूनच आम्ही असं म्हणतो की पाळण्याच्या लाकडापासून ते सरणाच्या लाकडापर्यंत कायदे आहेत. त्यामुळे कायदा हा आपल्याला माहीत असलाच पाहिजे, कायद्याची आपल्याला माहिती असलीच पाहिजे. फक्त कायदा माहिती नाही ही सबब आपल्याला कुणालाच सांगून चालत नाहीये. आणि म्हणून आपल्याला कायदा माहिती करून घेण्याचा, सर्वच कायदे सर्वांना माहिती असू शकत नाहीत, परंतु जे आपल्याला आवश्यक असणारे कायदे ते आपल्याला माहिती असले पाहिजेत. आता आजचा जो विषय आहे तो फायनान्स कंपन्यांची कर्ज वसुली, विशेषतः गाड्या असतील तर यामध्ये वसुली. आपण बघतो की बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फायनान्स कंपन्या झालेल्या आहेत. घरांच्यासाठी जी कर्ज घेतो त्याबद्दल आपण स्वतंत्र सेशन घेऊ, परंतु ज्यावेळेस गाड्या असतात, विशेषतः आपण गाड्यांवरती कर्ज घेऊन गाडी घेतो. प्रत्येक जण ज्यावेळेस गाडी घेणार असतो त्यावेळेला फायनान्स कंपन्या तुमच्याकडे येतात, तुम्हाला कन्व्हिन्स करतात, गाड्या घेण्याबद्दल तुम्हाला वेगवेगळी कर्जांची आमिषे देतात. आपण कर्ज घेतो, पण कर्ज घेत असताना आपल्याला सर्वच बाबींचा अभ्यास आपण करत नाही. कर्ज आपण कशा पद्धतीनं घेतो हे आपल्याला समजत नाही. आपण त्यावेळेला अग्रीमेंट करून देत असतो आणि त्याच वेळेला आपल्याला अनेक अडचणींना भविष्यात सामोरं जावं लागणार आहे हे माहिती नसतं. आता फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वसुलीबाबत मला काही गोष्टी सांगायच्या आहेत की कर्जाची वसुली कशी केली जाते. काही वेळेला आपण हप्ते भरत असताना कुठले तरी प्रसंग आपल्यावरती येतात, ज्या प्रसंगांमुळे आपण ते हप्ते भरू शकत नाही. परंतु अशी ज्यावेळेस परिस्थिती येते त्यावेळेला फायनान्स कंपन्यांची लोक काही अशा लोकांना हाताशी धरतात जे आपल्यावरती गुंडगिरी आरेरावी करतात आणि हे लोक जबरदस्तीने आपल्या गाड्या ओढून नेतात. ही प्रकरणं बरीच आहेत. आता हे करत असताना नेमकं याची पद्धत काय, कायदा काय सांगतो हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. कारण याबाबत जी रील केली त्या रीलमध्ये सर्व काही 1 मिनिटामध्ये सांगू शकत नव्हतो. कोणतीही गाडी फायनान्सवरती घेतली असेल तर त्या फायनान्सचा हप्ता 1 हप्ता चुकू दे अथवा अनेक हप्ते चुकू दे, 90 दिवसापर्यंत जर आपले हप्ते थकीत असतील तर फायनान्स कंपन्या तुमच्या गाडीवरती ताबा घेऊ शकतात. आता हे काळजीपूर्वक ऐका की पहिल्यांदा तुमचा हप्ता 90 दिवसापर्यंत थकीत झाला पाहिजे. 90 दिवसापर्यंत थकीत होत असताना फायनान्स कंपनीचे लोक तुमच्याकडे येऊ शकतात, तुम्हाला फोन करू शकतात, त्याची माहिती देऊ शकतात, तुमच्या घरी येऊन भेट देऊ शकतात. हे करत असताना काही गोष्टींची बंधनं सुद्धा त्यांच्यावरती आहेत. म्हणजे फायनान्स कंपनीचे लोक ज्यावेळेला तुमच्याकडे येतात त्यांनी सकाळी 8 ते रात्री 7 या वेळेतच तुमच्या घरी यायचंय. सकाळी 8 ते रात्री 7 ही वेळ सोडून इतर कोणत्याही वेळी फायनान्स कंपन्यांच्या लोकांनी तुमची गाडी घेण्यासाठी तुमच्याकडे यायचं नाही. काल मला आमच्या एका मित्रांचा फोन आला, रात्री 8:30 वाजता फायनान्स कंपनीची लोक गाडी उचलायला आली होती, गाडी घेऊन जाणार म्हणून सांगत होती. त्यावेळेला हा असा प्रश्न आला तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की फायनान्स कंपनीचा कोणत्याही व्यक्ती सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंतच तुमच्या कर्जाची चौकशी करण्यासाठी तुमच्याकडे येऊ शकतो. आता 90 दिवस एखादं कर्ज थकीत असेल तर त्याच्यामध्ये गाडी कोणकोणत्या कारणांमध्ये फायनान्स कंपनी घेऊ शकतात. पहिली गोष्ट, जिथं तुमचा हप्ता 1 अथवा अनेक हप्ते 90 दिवसापर्यंत थकीत आहेत, तुम्ही भरलेले नाहीत. दुसरी, तुमच्या कर्ज प्रकरणामध्ये काहीतरी बनावटगिरी, काहीतरी फ्रॉड झालेला आहे आणि त्यामुळे तुमचं कर्ज थकीत आहे. आणि तिसरा प्रकार, ज्या ठिकाणी तुम्ही कर्जदार स्वतः सांगतो बँकेला की बाबा माझ्याकडं कर्ज भरायची माझी कपॅसिटी नाहीये आणि त्यामुळं हे कर्ज मी फेडू शकत नाही, ही गाडी माझी तुम्ही ताब्यात घ्या. या 3 कंडिशनमध्ये गाडी ते ताब्यात घेऊ शकतात. परंतु हे 3 कंडिशनमध्ये ताब्यात घेत असताना काय करायला हवं हा खूप महत्वाचा विषय आहे. हे करत असताना कोणत्याही फायनान्स कंपनीला 90 दिवस झाल्यानंतर फायनान्सचे जे काही एजंट असतात ते कंपनीला रिपोर्ट करतात की 90 दिवस झाले, आम्ही यांचा फॉलोअप घेतोय तरी देखील हे गाडी देत नाहीयेत किंवा कस्टमर चांगलं बिहेव करत नाहीये, हप्ते भरत नाही. अशा वेळेला फायनान्स कंपनी तुम्हाला तुमची गाडी घेण्यापूर्वी पजेशन नोटीस फायनान्स कंपनीनं द्यावी लागते, पजेशन घेण्याची.
फायनान्स कंपनीनं तुम्हाला नोटीस देताना प्रत्येक फायनान्स कंपनीचा जो कालावधी आहे तो वेगवेगळा आहे. काही फायनान्स कंपन्या 3 दिवसांचा देतात, काही 7 दिवसात देतात आणि त्याच्यानंतर ती नोटीस मिळाल्यानंतरच त्यांनी तुमच्याकडून ती गाडी ताब्यात घ्यायची आहे. आता ही नोटीस देत असताना बँकेच्या वसुली अधिकाऱ्यानं, बँक जर स्वतः वसूल करणार असेल तर स्वतः वसुली अधिकाऱ्यानं, किंवा वसुली करण्यासाठी जर बँकेने काही एजंट नेमले असतील तर ते एजंटच्या द्वारे ही वसुली करू शकतो. आता यामध्ये महत्वाच्या गोष्टी या आहेत की पहिल्यांदा 90 दिवस हप्ता थकीत असल्याशिवाय फायनान्स कंपनी तुमची गाडी घेऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, 90 दिवस झाल्यानंतर फायनान्स कंपनीने तुम्हाला फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याचा आदेश असायला हवा की ही गाडी ताब्यात घ्या आणि तुम्हाला त्याबाबतची नोटीस यायला हवी की तुमची गाडी ताब्यात घेतोय. ती नोटीस आल्यानंतर मग त्यांनी तुमची गाडी ताब्यात घेण्याचा त्यांना अधिकार आहे. आता हे करत असताना ह्याच्यानंतर गाडी जरी ताब्यात घेतली तर त्या गाड्या परस्पर विक्री केल्या जातात. तर जर तुमची गाडी घेतली असेल तर ती विक्री करण्यापूर्वी, लिलाव करण्यापूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा नोटीस द्यावी लागते की तुमची गाडी तुम्ही हप्ता भरणार नसाल तर लिलावामध्ये विक्री करण्यात येणार आहे. आणि लिलावामध्ये विक्री केल्यानंतर समजा उदाहरणार्थ धरून चाला की तुमच्या गाडीचं 1 लाख रुपये लोन शिल्लक आहे आणि तुमची गाडी लिलावामध्ये 1.5 लाख रुपयाला गेली तर 1 लाख रुपये तुमच्या हप्त्याला कर्ज नील करून वरचे 50,000 हे तुम्हाला परत द्यावे लागतात फायनान्स कंपनीनं. किंवा 1 लाखाचा कर्ज थकीत आहे, तुमची गाडी 80,000ला गेली तर ते 80,000 वसुलीला कर्जाला जमा केले जातात आणि वरचे 20,000 तुमच्याकडून वसुलीसाठी तुम्हाला नोटीस दिली जाते. ही यांची पद्धत आहे. आता कर्ज वसुलीला जे एजंट येतात ते कोण असतात? बऱ्याच वेळेला बघतो की बऱ्याच वेळेला गुंड प्रवृत्तीची किंवा ज्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे अशी लोक सुद्धा वसुलीसाठी येतात आणि ते लोकांना धमकावतात, त्रास देतात, शिवीगाळ घेतात, घाणेरड्या भाषेत बोलतात. तर अशा पद्धतीचं जर असतील तर हे तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की ज्या वेळेला फायनान्स कंपनीचा कोणताही एजंट तुमच्याकडे येतो त्यावेळेला त्याच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड असलं पाहिजे. त्या व्यक्तीकडं फायनान्स कंपनीनं वसुली करण्यासाठी अधिकृतरित्या पत्र दिलं असलं पाहिजे आणि तो जो व्यक्ती आपल्याकडे येतोय त्या व्यक्तीनं तुमचा एडीआरचा DRAचा कोर्स केला पाहिजे. आता DRA म्हणजे काय तर डेट रिकव्हरीसाठी म्हणजे कर्ज वसुलीसाठी काही पद्धत दिली आहे. तर कर्ज वसुली ज्या बऱ्याच वेळेला बँका करत नाहीत तर कर्ज वसुलीसाठी बँका अनेक कंपन्यांना त्याचे कॉन्ट्रॅक्ट देतात. तर ज्या कंपन्यांना अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट दिले गेले जातात तर त्या कंपन्या स्वतः बँकेच्या वतीने कर्ज वसुली करू शकतात. पण त्यांच्याकडे कर्ज वसुलीसाठी ची मान्यता असली पाहिजे आणि त्या कंपन्या ज्या व्यक्तींना नेमतात त्या व्यक्तीनं DRAचा कोर्स करणं कंपल्सरी आहे. जर एखादा व्यक्ती आयडेंटिटी कार्ड जरी घालून आला असेल आणि त्याच्याकडे DRAचं सर्टिफिकेट नसेल तर तो व्यक्ती तुमच्या गाडीला हात सुद्धा लावू शकत नाही. त्यामुळे कोणतरी व्यक्ती आला आणि अशा पद्धतीने अरेरावी करत असाल तर यावेळेला तुम्ही पहिली गोष्ट काय कराल तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाल आणि कंप्लेंट कराल. पोलिसांना सांगाल की या व्यक्तीकडे कोणताही अधिकृत कागद नाही, हा व्यक्ती अनधिकृतपणे माझ्याकडे येऊन माझी गाडी घेण्याचा प्रयत्न करतोय, माझी मालमत्ता घेण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी त्यावेळेला जर समजा पोलिसांनी तुमची तक्रार घेतली नाही तर तुम्ही त्या बँकेविरुद्ध RBIच्या पोर्टलला तक्रार करू शकता. तुमचे RBIच्या पोर्टलला तक्रार केल्यानंतर बँकेनं ती तक्रार पूर्णपणे सॉल्व्ह होईपर्यंत तुमच्या गाडीचा ताबा अनधिकृतपणे घेण्याचे त्यांना कोणते अधिकार नसतात. आता RBIला मी बऱ्याच जणांचा फोन आला की RBIला तक्रार करायची तर नेमकी कशी करायची, तर मी आज तुम्हाला हे दाखवणार आहे की RBIला कशा पद्धतीनं तक्रार करता येते. तर हे बघू शकता गुगलवरती आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस गुगलवरती आपण टाईप करायचंय RBI. हे मी RBI टाईप केलं. RBI टाईप केल्यानंतर RBIची आपल्याला पहिल्यांदाच वेबसाईट मिळते. या RBIच्या वेबसाईटवरती मी ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस या ठिकाणी मला RBIची स्क्रीन दिसते. आता RBIच्या स्क्रीनवरती मला खालती यायचं आहे आणि खाली आल्यानंतर हे जे सेक्शन्स दिसत आहेत पहिल्यांदा इथं बँक हॉलिडेज, बँक ग्लोसरी आणि त्याच्या सिटीजन्स चार्टर आणि कंप्लेंट हा सेक्शन महत्वाचा आहे. या सेक्शनला आपण क्लिक करायचं आहे. कंप्लेंट सेक्शनला क्लिक केलं की इथं 3 प्रकार येतात, बँक्स, NBFCs, प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स. आता बँकेच्या विरुद्ध आपण तक्रार करत असताना वेगवेगळ्या फोरममध्ये करू शकतो. आता इथं तुम्ही क्लिक हिअर टू फाईल कंप्लेंट अगेन्स्ट एनी रेग्युलेटेड एंटिटी
मी चष्मा नाही घातलेला तेव्हा मला अक्षर जर व्यवस्थित दिसत नाहीत, माफ करा त्याबद्दल. इथं क्लिक केलं की आपल्याला हे पोर्टलवरती आपण जातो आणि इथं आपण या ठिकाणी सर्व ऑप्शन आहेत. तुम्ही एखादी तक्रार केली तर तुमची तक्रार ट्रॅक करता येते. एखादी तक्रार तुम्हाला तुमचा निर्णय आहे तो मान्य नसेल तर अपील करता येतं, तुम्हाला फीडबॅक देता येतो. आता ज्यावेळेस फाईल कंप्लेंट म्हणून आपल्याकडं आपण कंप्लेंट फाईल करतो त्यावेळेस आरबीआयच्या पोर्टलवर हा कॅप्चा येतो. हा कॅप्चा मी तुम्हाला एक डेमो दाखवतो. हा पहिल्यांदा आपण हे करतोय, कॅप्चा टाकतो. याच्यासाठी कॅप्चा टाकला की नेक्स्ट इथं नेम ऑफ द कंप्लेनंट, फॉर एक्झाम्पल मी इथं टाकलं माझं अमित शिंदे. मोबाईल नंबर, आता मी नंबर टाकल्यानंतर मला ओटीपी येणार आहे. हा मला अशा पद्धतीने ओटीपी आलेला आहे आरबीआयचा. आता हा ओटीपी मी तर एंटर करतोय 086068. हा ओटीपी व्हॅलिडेट झाला की मला या ठिकाणी माझ्या डिटेल्स येतात. आता मी इथं माझ्या डिटेल्स टाकल्या. तिथे सिलेक्ट कॅटेगरी, तर कॅटेगरीमध्ये आपण टाकतोय इंडिव्हिज्युअल, वैयक्तिक तक्रार असेल तर ज्या पद्धतीची असेल ते. त्यानंतर त्याच्या पुढचा कंप्लेनंटचा स्टेट कोणता आहे, मी टाकला महाराष्ट्र. आता आपण कोणत्या जिल्ह्यातली तक्रार आहे, आता मी टाकली सांगली. हा माझा ॲड्रेस आला. यापूर्वी तक्रार केल्यामुळे तो माझा ॲड्रेस सेव्ह आहे, तो आपला ॲड्रेस आला. आता इथे खाली यायचं तसंच एंटिटी नेम. आता एंटिटीमध्ये आपण कोणतीही बँक टाकू शकतो. आता इथं जेवढ्या बँका आरबीआयच्या पोर्टलवर त्या सर्वांची नावं या ठिकाणी. आता फॉर एक्झाम्पल मी IDBI बँक टाकली, IDBI बँक लिमिटेड आली, जी आपल्याला हवी ती. हे आपण जसं येऊ तसं खाली खाली यावं लागतं. आता एंटिटी स्टेट पुन्हा आली. आता मी तर महाराष्ट्र टाकलं, पुन्हा एंटिटी स्टेट टाटा, पुन्हा त्याचं डिस्ट्रिक्ट. ही बँक, आता ही वरती आपला पत्ता झाला. आता इथं बँकेची डिटेल्स देतो आपण, बँक कुठं आहे. आता ब्रँच, आता मी विश्रामबागची ब्रँच टाकली की आता परत खालती हा जो सेक्शन येतो, इज युअर कंप्लेंट सबज्युडाइज अंडर आर्बिट्रेशन ऑलरेडी डेल्ट विथ ऑन मेरिट्स बाय कोर्ट ट्रायब्युनल आर्बिट्रेटर ऑथॉरिटी. या ठिकाणी आपण नो म्हणायचं आहे, कारण तुम्ही याच्यापूर्वी कोणती कंप्लेंट केली नसेल तर. जसं आपण नो म्हणत जातोय तसं आपल्याला खाली खाली डिटेल्स येत जातात. इज युअर कंप्लेंट मेड थ्रू एन ॲडव्होकेट. आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की आपण वकिलांच्या थ्रू कंप्लेंट करू शकत नाही, तुम्हाला वैयक्तिक करावी लागते. त्यामुळे मी इथं नो म्हणतोय. खाली असं गेलं, हॅज युअर कंप्लेंट ऑलरेडी बीन डेल्ट विथ ऑर इज अंडर प्रोसेस ऑन द सेम ग्राउंड विथ अम्बिडसमेंट. तुमची ह्याच ग्राउंडवर कोणती तक्रार चालू आहे का, मी नाही म्हणतोय. इथं जसं नो म्हणत जाईल तसं पुढे येते, कारण ते पहिले डिटेल्स घेतात. इज कंप्लेंट फ्रॉम स्टाफवरती कुठली कंप्लेंट आहे का, यालाही मी इथं नाही म्हणतोय. त्याच्यानंतर हे 4 नाही म्हटल्यानंतर नेक्स्ट स्टेज येते माझी. सॉरी, मी एज टाकलेलं नाही आहे. हे केल्यानंतर हा माझा पत्ता इथं टाकतोय मी.
आता हे केल्यानंतर खाली आपण बघू शकता आपल्याला पुढे जायचंय. नेक्स्टला गेल्यानंतर मला या ठिकाणी पुन्हा अशा पद्धतीनं हे येतात, प्रश्नावली येते. ही प्रश्नावली जसं मी भरत जाईन ही प्रश्नावली मी ज्या पद्धतीनं भरत जाईन तसं मला पुढे जात आपली कंप्लेंट द्यायची. तर शेवटी याच्यामध्ये सेक्शन येतो की आपली कंप्लेंट कशासाठी आहे. तर आपली जर गाडी इलिगली घेतली असेल किंवा आपल्याला हरॅस केलं असेल, आपल्याला त्रास दिला असेल, तर अशा वेळेला आपण ही कंप्लेंट देऊ शकतो. आणि आरबीआयच्या पोर्टलवर अशा पद्धतीनं आपण ज्यावेळेस कंप्लेंट करतो त्यावेळेस ती कंप्लेंट नेमकी काय आहे त्याबद्दलची तक्रार पूर्णपणे सॉल्व्ह झाल्याशिवाय आपल्याला आपली जे काही व्हेकल आहे की आपली गाडी आहे ती गाडी घेऊन जाण्याची परमिशन बँकांना नसते. उद्देश आहे की आता बँकांच्या बाबतीत असं आहे की बँका 90 दिवसाची नोटीस देणं, त्याच्यानंतर तुम्हाला पजेशनची नोटीस देणं अशा प्रोसिजर फॉलो करत नाहीत. कारण बँकांचं असं म्हणणं असतं की अशी नोटीस दिली की लोक गाड्या लपवून ठेवतात. परंतु जसं कर्ज घेत असताना बँका आपल्याला काही गोष्टी सांगत नाहीत. आपण एखादी अग्रीमेंट करत असतो आणि त्यावेळेला त्या अग्रीमेंटमध्ये नेमकं काय लिहिलंय सांगत नाहीत. परंतु मला माहित नाही हा क्लॉज आपण सांगू शकत नाही असं म्हणू शकत नाही. ती आपली संपूर्ण जबाबदारी असते. तसंच बँकांनी बँकिंग नियमाप्रमाणेच काम करणं ही त्यांची जबाबदारी असते. त्यासाठीच त्यांना लायसन्स मिळालं असतं. लोक अशा पद्धतीनं काहीतरी गाडी लपवतात अशी कारणं देऊन जर बँका कायदा मोडणार असतील तर ते इथं अजिबात चालणार नाही. मला इथं अमोल यांनी मेसेज केला की लोन बऱ्याच जणांनी प्रश्न पाठवलेत. लोनवाले खूप त्रास देतात आणि क्रेडिट सेटलमेंटचे किती पर्सेंटेज होऊ शकते असा एक प्रश्न केला. तर लोन वाले त्रास देत असतील तर मी ज्या पद्धतीने आता तुम्हाला आरबीआयची कंप्लेंट करायला सांगितल्यात ती कंप्लेंट तुम्ही अशा तिथे करा. शुभमनी विचारले की साहेब खोटी केस केली असेल तर काय करावं. खोटी केस जरी केली असेल तर मी तर आरबीआयचा जो काही तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे आरबीआयच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आरबीआयच्या पोर्टल कंप्लेंट करू शकता आणि बँकांना त्याला उत्तर द्यावं लागतं. आणि यानंतर तुम्ही कंझ्युमर कोर्टात सुद्धा चुकीच्या पद्धतीने वसुली केली म्हणून जाऊ शकता. आपल्या सर्वांनी या अनेक प्रश्न विचारलेत. बऱ्यापैकी जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तर मी आता माझ्या लाईव्ह मधून दिलेलीच आहेत. या व्यतिरिक्त देखील अन्य कोणाचे काही प्रश्न असतील तर ते मला विचारा. आणि या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला जे काही रील्समधून जे काही प्रश्न आले त्या प्रश्नांची उत्तरं जे काही देता आली नव्हती, अनेक गोष्टी विस्तारानं सांगायच्या होत्या.